समाधीमध्ये बसून कथा कीर्तन करतात. आपली भाविकाची श्रद्धा आहे यात विशेषता नाही. सायंटिस्ट वैज्ञानिक लोकांनी देखील मान्य केले की आज देखील ज्ञानोबा समाधीमध्ये आहे. कालखंड मला सांगता येत नाही. मामासाहेब दांडेकरांचा कालखंड होता आणि त्या कालखंडामध्ये एक काही अमेरिकन शास्त्रज्ञ आळंदीमध्ये आले आणि ते मामासाहेबांना भेटले. त्यांनी सांगितलं, मामा जर समाधीमध्ये ज्ञानोबा आहेत तर आम्हाला उकळून पाहू द्या. मामांनी सांगितलं, संपूर्ण अखंड महाराष्ट्राच्या भावनेचा त्या ठिकाणी प्रश्न आहे, ते तुम्हाला उकळून पाहता येणार नाही, लोक पाहू देणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, आहेत ज्ञानोबा समाधीमध्ये तर आम्हाला उकळून पाहिजे. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र चैत्राच्या महिन्यामध्ये आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये जमा झाला. संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये लोक आडवे झोपले आणि सांगितलं, एकदा आमच्या छातीवरती उदळ मारा, परंतु ज्ञानोबांच्या समाधीला आम्ही स्पर्श करून देणार नाही. त्यावेळेस मामांनी सांगितलं, असं काही यंत्र नाही का एखादं की त्या यंत्राच्या द्वारे आपल्याला ज्ञानोबांच्या समाधीची चेतनेची प्रतीती येईल. त्यावेळेस त्या लोकांनी एक यंत्र शोधून काढलं की ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस भूकंपामध्ये आत गाडलेली माणसं कितपत जिवंत आहे हे मोजण्याचं एक यंत्र असतं आणि त्या यंत्राच्या द्वारे ते आत गाडलेली माणसं किती जिवंत आहे त्याची चेतना येते, प्रतीती येते. म्हणून ते यंत्र ज्ञानोबा समाधीची चेतना पाहण्यासाठी त्या लोकांनी आणलं. त्या ठिकाणी मामासाहेबांनी पूजा केली, ज्ञानोबाला हात जोडले मनोमन आणि सांगितलं, माऊली तुम्ही आहात, आमचा विश्वास आहे, परंतु या तार्किक लोकांना, या चिकित्सक लोकांना कोण विचारणार आहे, कोण सांगणार आहे. या महाराष्ट्रातल्या संबंध वारकरी संप्रदायाला फार मोठ्या भावनेच्या परीक्षेमधून जावं लागते. माऊली तुम्हीच आम्हाला वाचवणारे आहे. आणि त्यांनी सांगितलं, त्या ठिकाणी यंत्र मांडलं, समाधीवरती यंत्र ठेवलं आणि दरवाजा बंद झाला. अर्धा तासाने त्या यंत्राचं मानक पूर्ण होणार होतं आणि अर्धा तासाच्या नंतर त्या यंत्राचं मानक पूर्ण झालं. दरवाजा उघडला. त्या स्थिती अशी होती की त्या यंत्राचे काटे एकीकड, त्या यंत्राच्या स्प्रिंगा एकीकड, त्या यंत्राच्या सेल एकीकड, अक्षरशः त्या यंत्राचा स्फोट झाला होता. मग एक वाक्य चालता सांगता सांगू नये, ज्या यंत्राच्या द्वारे माणसं मोजली जातात त्या यंत्राच्या द्वारे संत मोजले जातील का हो. म्हणून त्यावेळेस त्यांनी मान्य केलं, आज देखील समाधीमध्ये ज्ञानोबा आहे.